जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांना ज्या गोष्टीची प्रतीक्षा आहे आणि ज्याची जी आहे बऱ्याच दिवसांपासून एक कल्पना केली जात होती की माझा स्कोर किती असणार आहे आणि मी किती स्कोर असल्यावरती मी नेमकं सेफ असणार आहे. म्हणजे एकंदरीत जे आहे छोट्या शब्दांमध्ये सांगायचं तर टेट परीक्षेचा जो कट ऑफ आहे, शिक्षक भरतीचा जो कट ऑफ आहे, तो कुठपर्यंत राहणार आहे, त्याविषयी जी आहे महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. मित्रांनो, कालच्या तारखेला शिक्षक योग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीचा निकाल जे आहे पीडीएफच्या स्वरूपामध्ये रिलीज करण्यात आलेला आहे. याचा अर्थ आपल्याला प्रत्येक कॅन्डिडेटचा ज्यांनी ज्यांनी परीक्षा दिलेली आहे त्यापैकी प्रत्येक उमेदवाराचा जो रिझल्ट आहे तो पाहता येणं पॉसिबल झालेला आहे. त्यावरून जे आहे एक कच्च्या स्वरूपामध्ये एक आराखडा काढण्यात आलेला आहे की नेमके कोणकोणत्या मार्कांवरती किती किती उमेदवार या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत किंवा पास झालेले आहेत. एक कच्चा आराखडा आहे, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, याच्यातून तुम्हाला जे आहे तुमची जी पोझिशन आहे सध्याच्या घडीला तुमच्या कॅटेगरी मधून ती कळून जाणार आहे. बघा ती नेमकी काय सिच्युएशन आहे ती तुम्हाला दाखवतो. बघा मित्रांनो, तुम्हाला जे आहे तुमच्या समोर एक पूर्ण अनालिसिस दिसत आहे. हे अनालिसिस कोणी केलं हे मलाही माहिती नाही, मी तर केलेलं नाहीये, एका मित्राने माझ्यापर्यंत फॉरवर्ड केलं. परंतु मी जेव्हा टॅली करून बघितलं तर याच्यापैकी जवळजवळ 99% माहिती जी आहे ती व्हेरीफाय होत होती. म्हणून मित्रांनो, मी तुमच्यापर्यंत ही माहिती प्रोव्हाइड करण्यासाठी, शेअर करण्यासाठी या व्हिडिओची निर्मिती केलेली आहे. कदाचित काही प्रमाणात किंचितची त्रुटी याच्यामध्ये असू शकेल, परंतु ऍक्च्युअल तुम्हाला जे आहे तुमची पोझिशन या व्हिडिओच्या माध्यमातून कळून जाणार आहे. बघा इथे काय आहे, थोडक्यामध्ये ज्या गोष्टी इथे मेन्शन केलेल्या आहेत त्या तुम्हाला समजावून सांगतो. बघा 180 मार्कांपेक्षा जास्त उमेदवार किती आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये? 2 आहेत सगळ्या कॅटेगरीमधून. आता ते उमेदवार कोणत्या कॅटेगरीचे आहे तर एक उमेदवार आहे ओबीसीचा आणि एक उमेदवार आहे जनरल कॅटेगरीचा. संपलं. बाकीच्या कोणत्याही कॅटेगरीमध्ये 180 पेक्षा जास्तचे उमेदवार नाही. 170 मार्क पेक्षा जास्त मार्क असलेले उमेदवार एकूण महाराष्ट्रामध्ये 35 आहेत. ठीक आहे, 35 आहेत. त्यापैकी एनटीडी मधले 4, ओबीसी मध्ये 1, जनरल मध्ये 13, एसबीसी मध्ये 9, एनटीबी मध्ये 1, ईडब्ल्यूएस मध्ये 1, एनटीसी मध्ये 3, एसटी मध्ये 1, विजे मध्ये 1 आणि इतर जी विजे मध्ये 1, अशा प्रकारची ही कॅटेगरी आहे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो 160 पेक्षा जास्त मार्क असलेले महाराष्ट्रामधले उमेदवार 128 उमेदवार आहेत की ज्यांना 160 पेक्षा जास्त मार्क्स आहेत. ठीक आहे. त्यामध्ये या ठिकाणी एससी चे उमेदवार 11, एनटीडी चे 6, ओबीसी चे 58, त्यानंतर जनरल चे 57, एनटीबी चे 3, ईडब्ल्यूएस चे 3, एनटीसी 10, एसटी 5 आणि विजे 1, अशा प्रकारचे हे उमेदवार आहेत. त्यानंतर मित्रांनो 150 पेक्षा जास्त जे मार्क आहेत महाराष्ट्रामध्ये उमेदवारांना, आता हे एवढं डिटेल्स मध्ये न सांगता तुम्हाला जनरली एक अनालिसिस सांगून देतो. 150 पेक्षा जास्त मार्क असलेले उमेदवार महाराष्ट्रामध्ये 331 आहेत. ते आपण बऱ्यापैकी व्हेरीफाय करण्यासाठी प्रयत्न केला, याच्यापेक्षा जास्त उमेदवार मिळालेले नाही. ठीक आहे. याच्यानंतर जे आहे आपण बघितलं तर एससीच्या कॅटेगरीमध्ये 34 उमेदवार 150 पेक्षा जास्त मार्क घेऊन या ठिकाणी उत्तीर्ण झालेले आहेत. त्यानंतर जर आपण 140 पेक्षा जास्त मार्क बघितले किती लोकांना आहे तर 779 विद्यार्थी आहेत. ठीक आहे. 779 विद्यार्थ्यांना 140 पेक्षा जास्त मार्क आहेत. ऑल ओव्हर महाराष्ट्राची सगळ्या कॅटेगरीची एकत्रितपणाची गोष्ट मी या ठिकाणी करत आहे. आता खरी कॉम्पिटिशन याच्या खाली चालू होते. बघा 130 मार्क किती उमेदवारांना आहे हे थोडंसं मिटवून मी तुम्हाला सांगतो, जेणेकरून तुम्हाला जे आहे अनालिसिस थोडंसं व्यवस्थित दिसून जाईल. कारण तुमचा जीव याच्यामध्ये फार अडकलेला असणार आहे हे मी जाणतो आहे. कारण आता स्कोर कळाल्यानंतर आपल्याला जे आहे इतरांचा स्कोर पाहण्याची फार जास्त सुप्त इच्छा असते किंवा त्याचाही स्कोर किती आहे किंवा मी माझी पोझिशन सध्याच्या घडीला काय आहे. बघा 130 पेक्षा जास्त जे उमेदवार मार्क घेतलेले आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांची संख्या आहे 2201, म्हणजे 2200 विद्यार्थी 130 प्लस आहे. म्हणजे फार जास्त विद्यार्थी नाहीत, ही एक गोष्ट लक्षात घ्या. 130 प्लस फार जास्त विद्यार्थी नाही. ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये फक्त 2000 उमेदवार आहेत. त्याच्यापेक्षा जर आपण खाली आलो 120 पेक्षा जास्त किती उमेदवार आहेत त्याचं जर का आपण अनालिसिस केलं तर त्यांची संख्या 6458 एवढी आहे. म्हणजे याही ठिकाणी मित्रांनो कॉम्पिटिशन फार जास्त नाहीये. 6400 उमेदवार म्हणजे काहीच उमेदवार झालेले नाहीयेत.
त्याच्यानंतर खरी कॉम्पिटिशन कुठे आहे, तर खरी कॉम्पिटिशन मित्रांनो तुमची असणार आहे 110 पेक्षा जास्त मार्क असलेल्या उमेदवारांमध्ये. हे बघा, 110 मार्क्स असलेल्या उमेदवारांची संख्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे 110 नाहीये, 110 पेक्षा जास्त म्हणजे 180 पर्यंत. ठीक आहे, 17,077 उमेदवार असे आहेत की ज्यांनी जे आहे 110 पेक्षा जास्त मार्क्स घेतलेले आहेत. आता ते कॅटेगरी वाईज 2,000 समजा एससी मध्ये आहे, है ना, की त्याच्यानंतर जे आहे एनटी मध्ये, ओबीसी मध्ये, जनरल मध्ये वगैरे वगैरे ते तुम्ही नंतर पाहून घ्या. ही जी पीडीएफ आहे मी आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला टाकून देतो आहे. पहिल्यांदा तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून त्या अननोन आपल्या फ्रेंडचं मनापासून आभार व्यक्त करतो की ज्याने ही पीडीएफ जी आहे आपल्यापर्यंत प्रोव्हाइड केलेली आहे. ठीक आहे, की तुम्हाला बाकीच्या विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा आशीर्वाद नक्की लाभणार आहे. बघा, आता याच्याही पेक्षा जास्त आणखी एक आनंदाची गोष्ट ही आहे की आपल्याला ऍव्हरेज जर का बघायचं तर 100 मार्क घेणारे विद्यार्थी बरेच आहेत आणि ज्यांच्या 100 पेक्षा जास्त किंवा ऍटलीस्ट 100 मार्क आहेत त्यांच्या अपेक्षा फार जास्त आहेत. तर ते उमेदवार किती आहे, तर ज्यांना 100 मार्क्स आहेत अशा उमेदवारांची संख्या आहे 37,365 आणि हा आकडा खूप जबरदस्त असणार आहे. कारण लक्षात घ्या, 37,765 मार्क उमेदवार असे आहेत की ज्यांना 100 पेक्षा जास्त मार्क आहेत आणि जागा किती भरणार अशी चर्चा आहे, तर जागा भरणार आहेत 34,000. म्हणजे एकंदरीत ढोबळ मनाने, हा फार अर्ली ऑन बोलतो आहे, लगेच मला ट्रोल करू नका, पण जनरली ज्या गोष्टी बेसिकली मी माझ्या बुद्धीप्रमाणे सांगतोय तुम्हाला त्या सांगतोय. 34,000 जागा जर का भरल्या आणि 100 पेक्षा जास्त जर का 37,000च उमेदवार असतील तर लक्षात घ्या 100 प्लस वाले जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी सोन्याचा दिवस येणार आणि येणारच आहे. कारण साहजिक आहे 2-4 हजारच विद्यार्थी कमी राहतील, मग ते कोणत्याही कॅटेगरीमध्ये असू द्या. जवळजवळ 100 पेक्षा जास्त मार्क असलेले उमेदवार जे आहेत ते सेफ असू शकतात. सध्या तरी प्राथमिक अंदाज आपण या पीडीएफच्या माध्यमातून जेवढं आपण अनालिसिस केलेलं आहे त्या अनालिसिसच्या माध्यमातून सध्या तुम्हाला सांगतोय. परंतु केव्हा सेफ राहतील, जर 34,000 जागा आल्या तर. जर जागा कमी कमी होत गेल्या तर मग हा जो आकडा आहे 110, 120, 130च्या घरात आपल्याला न्यावा लागेल. लक्षात घ्या, हा असा क्रायटेरिया असणार आहे. ढोबळ मानानं जे आहे 100 प्लस उमेदवार जे आहे ते आनंदामध्ये राहू शकतात, त्यांनी रिलॅक्स राहायचं आहे. कारण सध्या आपल्याला सर्वांना मिळून मेहनत करावी लागणार आहे की 34,000 पैकी 34,000 जागा आल्या पाहिजे, जेणेकरून 100 प्लसचे उमेदवार पूर्णपणाने लागून जातील. त्याच्या पुढचं अनालिसिस करूया. त्याच्या पुढचं अनालिसिस जर आपण करायचं तर 90, आता 90 पेक्षा जास्त उमेदवार, 90 पेक्षा मार्क जास्त मिळालेले उमेदवार किती आहे, तर त्यांची संख्या बघा इथे दुपटीनं वाढलेली आहे. 70,800 उमेदवार या ठिकाणी आलेले आहे. म्हणजे लक्षात घ्या 90 ते 100च्या दरम्यान जे आहे जवळजवळ मित्रांनो 30,000च्या आसपास उमेदवार आहेत. म्हणजे 70,000 उमेदवार असे आहेत की ज्यांना 90 पेक्षा जास्त मार्क्स आहेत. त्याच्यापेक्षा खाली जर आलो आपण 80 मार्क जर का घेतले, आपण 80 मार्क घेतलेल्या उमेदवारांची जर संख्या बघितली 80 पेक्षा जास्त असं समजू, 80 पेक्षा जास्त, तर 1,13,000 उमेदवार असे आहेत की ज्यांना 80 पेक्षा जास्त मार्क्स आहेत. आणि शेवटचं एक अनालिसिस आपण या ठिकाणी असं करूया की ज्यांना 70 पेक्षा जास्त मार्क्स आहेत. 70 पेक्षा जास्त मार्क्स घेतलेल्या उमेदवारांची संख्या 1,55,820 एवढी आहे. परंतु एवढ्या खाली आपल्याला जायचंच नाही, आपल्याला गरजच नाहीये 70 पेक्षा कमी जाण्याची. कारण साहजिक एवढ्या जागा काय भरल्या जातील का, नाही भरल्या जातील. आपल्याला जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन करावं लागणार आहे किमान 34,000. आणि आजच्या घडीला रिक्त जागा किती आहेत, तर आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये रिक्त जागांची संख्या 67,000 आहे. मग त्याच्या खाली जर आपण गेलो, ठीक आहे, त्याच्या खाली जर आपण गेलो तर इथे 90 पेक्षा जास्त मार्क घेतलेल्यांची संख्या किती आहे, 70,000 आहे. जर 67,000 जागा भरल्या गेल्या, बघा मी काय बोलत आहे, जर 67,000 जागा भरल्या गेल्या तर 90 पेक्षा जास्त मार्क्स असलेले उमेदवार हे दिवाळी साजरी करू शकतात, पेढे वाटू शकतात. कारण मग ते कोणत्याही माध्यमाचे असू द्या. आता जनरली तुम्हाला एक गोष्ट आणखी या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करू इच्छितो. तुम्ही म्हणाल सर मराठी माध्यमाचे सगळे आहेत का, तर नाही. हा जो अनालिसिस आहे मित्रांनो तो सगळ्या मीडियमचा एकत्रितपणाने आहे. कारण जी पीडीएफ आहे, जी रिलीज झालेली पीडीएफ आहे त्यामध्ये जे आहे कोणत्याही मीडियम प्रमाणे लावण्यात आलेली नाही. पहिली गोष्ट मीडियम प्रमाणे नाही, याच्यामध्ये मराठी मीडियम, उर्दू मीडियम, इंग्लिश मीडियम, कन्नड, बेंगॉली, तमिळ, तेलुगू आणि गुजराती एवढे माध्यम मिक्स आहेत. परंतु लक्षात घ्या याच्यापैकी 80% उमेदवार मराठी माध्यमाचे, 10% उमेदवार त्या ठिकाणी उर्दू माध्यमाचे, बाकी 2-3% उमेदवार जे आहे इतर मीडियमचे, असे गृहीत धरायचे आहे.
परंतु ढोबळ मानाने मराठीचा जो मेरिट आहे तो याप्रमाणे राहील. उर्दू मीडियमचं मेरिट जे आहे याच्यापेक्षा बरंच कमी जाणार आहे. कारण उर्दू मीडियमचे उमेदवारांचे जे मार्क्स आहेत, ऍव्हरेज मार्क्स ते आहे ते 90 ते 80 मार्कांच्या दरम्यान जास्त दिसत आहेत आपल्याला. मराठीचे मार्क्स जे आहे 110 पेक्षा जास्त, ऍव्हरेज थोडेसे जास्त दिसत आहेत. म्हणून आता तुम्हाला जे आहे ही माहिती कशी वाटलेली आहे, ही माहिती तुम्हाला ऑथेंटिक वाटते का? मला तरी ऑथेंटिक वाटते आहे. आधी 100% मोहर मी लावत नाहीये, परंतु ढोबळ मनाने आजच्या तारखेला ज्यांचा स्कोर कळालेला आहे त्यांना या पीडीएफच्या माध्यमातून आपली जी पोझिशन आहे महाराष्ट्रामध्ये काय आहे आणि माझ्या कॅटेगरीला किती जागा येऊ शकतात त्यावरून त्याला त्याची पोझिशन कळून जाणार आहे. त्याच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. मी बऱ्याच विद्यार्थ्यांना जे आहे कधीही माझा व्हिडिओ शेअर करायला सांगत नाही. हा व्हिडिओ मी प्रकर्षाने शेअर करायला सांगतो आहे. आपल्या सर्व मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील हे जे अनालिसिस आहे ते कळायला पाहिजे. त्यांना त्यांची पोझिशन कळायला पाहिजे की ते नेमकं महाराष्ट्रामध्ये कितव्या स्थानावर आहे, त्यांचं शिक्षक भरतीमध्ये चान्सेस आहेत किंवा नाहीये. कारण मला माहिती आहे आता या व्हिडिओ पासून पुढचे जेवढे व्हिडिओ असतील त्या व्हिडिओमध्ये प्रत्येक जण आपला स्कोर कमेंट करून सर मला चान्स आहे का, मला चान्स आहे का, मला चान्स आहे का असं विचारणार आहे. त्याच्यामुळे त्या सर्वांना ही पीडीएफ मी देत आहे आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवर. टेलिग्रामच्या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जा, टेलिग्रामचं चॅनल जॉईन करा, ही पीडीएफ डाउनलोड करा, शांतपणाने याचं अनालिसिस करा. आता तुम्ही म्हणाल सर 155,000 विद्यार्थी दाखवले, 2,16,000 आहेत, ते कुठे गेले? तर ते उमेदवार याच्यापेक्षा खाली आहे. ठीक आहे, पण 70च्या खाली आपल्याला जायचंच नाही, काही गरजच नाही आपल्याला. म्हणून आपण 70च्या खालची जी आहे अनालिसिस या ठिकाणी दिलेली नाही. ठीक आहे, तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमचं जे काही स्कोर आहे तो देखील या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि हो, आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. आपल्याला 34,000 जागा पवित्र पोर्टलला आणण्यासाठी आंदोलन छेडायचं आहे. त्याची जी रूपरेखा आहे टेलिग्रामच्या चॅनलला आपल्याला करायची आहे. ठीक आहे, पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा.